भारतीय संस्कृतीत गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते अत्यंत आदरणीय आहे. गुरु या शब्दाचा अर्थच अंधार दूर करणारा आणि ज्ञानाकडे नेणारा असा होतो. गुरुपुष्यामृत योग या नात्यातील सकारात्मक ऊर्जा वाढवतो असे मानले जाते. गुरुपुष्य योग, ज्याला गुरुपुष्य नक्षत्र योग, गुरुपुष्य अमृत योग किंवा गुरुपुष्यामृत योग असेही म्हणतात, हिंदू ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ असा योग मानला जातो. या दिवशी अनेक जण अन्न, कपडे किंवा पैसे दान करून त्यांच्या गुरूंनी दिलेल्या ज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतात आणि या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य हे फळास जाते. हिंदू परंपरेनुसार गुरुपुष्य योग हा अत्यंत शुभ आणि लाभदायक काळ मानला जातो. या दिवशी केलेली खरेदी, गुंतवणूक, व्यवसायाची सुरुवात, शैक्षणिक किंवा धार्मिक उपक्रम सुरू करणे हे अतिशय यशस्वी ठरते असा दृढ विश्वास आहे. हा योग तेव्हा बनतो जेव्हा गुरुवार या वारास पुष्य नक्षत्राचा संयोग होतो. पुष्य नक्षत्राला नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. तर गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती व समृद्धीचा कारक सुद्धा मानला जातो. त्यामुळे या दोघांच्या मिलनातून तयार होणारा हा गुरु पुष्ययोग हा अत्यंत फलदायी व सकारात्मक मानला जातो. या विशेष संयोगाला गुरुपुष्यामृत योग, गुरुपुष्य नक्षत्र योग किंवा गुरु अमृत योग असे सुद्धा म्हटले जाते. तर बघा, 2025 मध्ये गुरुपुष्यामृत योग हा फक्त 3 वेळा येणार आहे. त्यामुळे या संधीचे महत्त्व सुद्धा अधिक वाढले आहे. त्यामुळे आपल्याला या संधीचे सोने करायचे आहे. तर बघा, गुरुपुष्यामृत योग या योगावर का सोने नाणे खरेदी करतात किंवा का व्यवसायाला सुरुवात करतात? तर बघा, या योगावर जर तुम्ही कुठल्याही व्यवसाय असो किंवा कुठल्याही चांगल्या गोष्टीची जर सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला भविष्यात त्यापासून यश भेटणार आहे. जर तुम्ही घरात सोने नाणे खरेदी केले किंवा कुठलेही धनधान्य आणले तर तुमच्या घरात लक्ष्मीचे पदार्पण होणार आहे. लक्ष्मी तुमच्या घरात वास करणार आहे किंवा तुम्हाला यश प्राप्ती होणार आहे. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी खेचून येणार आहे. त्याचप्रमाणे बघा, जर या गुरुपुष्यामृत योगावर तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत तर बघा, गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ असा मानला जातो. या योगावर केलेली कोणतीही गोष्ट ही अत्यंत चांगलं फळ देणारी असते आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी कुठल्याही चुकीच्या गोष्टी करायच्या नाही. म्हणजे कोणाशी भांडण तंटे करायची नाही, कोणाची निंदा करायची नाही आहे किंवा तुम्हाला कुठल्याही वाईट कर्माचे भागीदार व्हायचे नाही आहे. आणि कारण याच गोष्टी आपल्याला पुढच्या आयुष्यात त्याचे परिणाम भोगायचे असतात. म्हणूनच आपल्याला कुठल्याही वाईट गोष्टी या दिवशी करायच्या नाही आहेत, जेणेकरून आपले पुढचे आयुष्यसुद्धा सुखकर व्हावे. तर चला, तर मग या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या. माहिती एवढीच होती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.